रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार। आमदार महेंद्र थोरवे यांची सोशल मीडियावर बदनामी। कर्जत खालापूर तालुक्यातील शिवसैनिक एकवटले। बदनामी करणाऱ्यांवर 8 दिवसात कारवाई न केल्यास करणार तीव्र आंदोलन, संतोष भोईर यांचा इशारा। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची सोशल मीडियावर अथवा विविध प्रसार माध्यमांवर नाहक बदनामी केल्याबाबत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वतीने आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी मतदारसंघातील कर्जत खालापूर खोपोली पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर सोशल मीडिया व प्रसार माध्यमांद्वारे नाहक बदनामी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी या संदर्भात पत्र देण्यात आले आहे। सदरबाबत सविस्तर वृत्त असे की 2 दिवसांपूर्वी नेरळ शहरात एक घटना घडली। यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारहाण करत असताना दिसत आहे। ही मारहाण त्यांच्या वैयक्तिक वादातून झाल्याचे समजते। या झालेल्या वादाचा आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी कोणताही संबंध नसताना नाहक विरोधकांच्या वतीने आमदार महेंद्र थोरवे यांची बदनामी केली जात आहे। तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना खालापूर तालुक्यात घडली होती। त्याही वेळेस पोलीस स्टेशनमध्ये आरोपींवर 307चा गुन्हा दाखल करण्यात आला होता। विरोधकांच्या वतीने त्या गुन्ह्याशी कोणताही संबंध नसताना त्याही वेळेस आमदार महेंद्र थोरवे यांच्या बाबतीत विरोधकांनी घाणेरडे अपप्रचार केला असल्याचे देण्यात आलेल्या पत्रात नमूद केले आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन विरोधक हे सर्व राजकारण करताना दिसत आहे। त्यामुळे सद्यस्थितीत आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर केलेले आरोप विरोधक जाणीवपूर्वक करत असून याचा तीव्र निषेध कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची सोशल मीडियावर अथवा विविध प्रसार माध्यमांवर नाहक बदनामी केल्याबाबत निषेध व्यक्त करीत संबंधित व्यक्तीवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे पत्र कर्जत खालापूर खोपोली पोलीस ठाण्यात देण्यात आले असून यावेळी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।